तर मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मित्रांनो, मी आज आपल्याला आळूच्या पानांची ओळख करून द्यायला आलेली आहे. तर आळू ही एक वनौषधी आहे. भाजी आपण त्याची बनवतो. आळूचं फदफद बनवतात या सीझनला, कारण खूप प्रमाणात आळू झालेला असतो. तर मित्रांनो, हा आहे रंगीत आळू. बघा कसा दिसतो, छानपैकी दिसतो ना, कलरफुल आळू आहे. पण हा आळू आपण अजिबात भाजीसाठी वापरत नाहीत. निसर्गाची कृपा बघा कशी आहे. हे एक एक शिरा बघा, त्याचे एकदम सेम लेवलला गेलेल्या आहेत सारख्याच. हे निसर्गाची एक ही देण आहे ही. तर हा आळू, हा कलरफुल आळू आहे. हे विंचू चावतात त्याच्यावर हे औषधाचं आहे, पण मी आता त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देत नाही आहे. परंतु मी तुम्हाला जी माहिती देते ही आळूच्या खाण्याचे आळू आहेत त्याच्यासाठी. हे बघा, हे खाण्याचे आळू बघा, किती छान सुंदर दिसते. तर हे खाण्याचे आळू आहेत. या आळूची आपण आमटी बनवत असतो आणि छानपैकी खोबरं वगैरे घालून त्याची आमटी बनवत असतो. ह्या सीजनला आळू भरपूर मिळत असतो, तर ह्या आळूची आपण आमटी बनवत असतो. आणि हे यालाच दुधाळू म्हणतात. हे तोडल्यानंतर याच्यातून इथे जर आपण असं तोड दिला तर याच्यातून दुधासारखं चिक बाहेर येत असतो, म्हणून याला दुधाळू सुद्धा म्हणतात. आणि आळूवडी बनवण्यासाठी हे खूप कामाचे असतात. आळूवडी आपण घरी बनवतो तर खूप चांगली असते, आणि हॉटेलमध्ये आपण घ्यायला जातो ते आपल्याला महागसुद्धा पडतात. आणि घरी बनवलेले खूप छान असं खोबरं वगैरे घालून तर हे असे हे आळू आहेत आपल्याकडे. तर ह्या सीझनला भरपूर वनस्पती उगवत असतात आणि आपण ती खाण्यामध्ये घेत असतो. तर ह्याच्यामध्ये लोह पण भरपूर प्रमाणात असतात. वालाची भाजीसुद्धा करून खाऊ शकतो, वालामध्ये, मुगामध्ये वगैरे. याचे देठसुद्धा कामात येतात. हे असे देठ आहेत, मी आता लावायला घेऊन आलेली आहे. सध्या मी पाण्यामध्ये ठेवून दिलं त्याला. हे जे देठ आहेत, देठाचा उपयोग खाण्यासाठी करतो. आणि हा आहे सुरण. हे सुरण आपण सगळे लोक कोंबडीमध्ये टाकत असतात. कोंबडी बनवतात ते लोक, खाणारे खातात. त्याच्यामध्ये हे सुरण अशा प्रकारचा हा सुरणचा देठ असतो. ह्या सुरणाच्या देठाची भाजीसुद्धा वालाच्या ह्याच्यामध्ये टाकून खात असतात. तर मित्रांनो, हे पावसाळी सीझनमध्ये अशा वस्तू भेटत असतात. थँक्यू व्हेरी मच.